राज्यभरामध्ये धुळवडीचा उत्साह, राजकीय नेते, सेलिब्रिटींसह सामान्य नागरिक घेत आहेत धुळवडीचा आनंद। पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तर नियमावलीही जाहीर। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्या पालीगावी शिमगोत्सवात सहभाग नोंदवला। यावेळी उदय सामंत यांनी होळीचा आनंद लुटला। मटण खरेदीसाठी लांबच लांब रांगा, मटणाचा भाव 780 रुपये किलोवर। नागरिकांनी मटण खरेदीसाठी केली गर्दी। भास्कर जाधवांनी साजरी केली पारंपरिक होळी। चिपळूणमधील मूळ गावी खांद्यावर नाचवली पालखी। तुरुंबव गावातील नागरिकांनीही घेतला सहभाग। कोकणात रात्रीपासूनच शिमगोत्सवाचा फिवर। फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा रंगला सोहळा। सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांची दिंडोशीमध्ये होळी। राजस्थानी मंडळासोबत प्रभूंची होळी। सुनील प्रभूंनी केलं होलिका दहन। लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी हातीस गावची पालखी नाचवत होळीचा सण साजरा केलाय। ढोलाच्या ठेक्यावर हातीस गावची पालखी नाचवली आणि सणाचा आनंद लुटलाय। मथुरेमध्ये होळीचा उत्साह, रंगांची उधळण करत जल्लोष साजरा। तसंच चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषा करत लुटला आनंद। महाडमध्ये होळी उत्सवात देव दानवांचं प्रतिकात्मक युद्ध। यामध्ये ग्रामस्थ 2 गट करून होळीतील पेटती लाकडं आणि निखारे एकमेकांवर फेकतात। होळीचा सण वेगवेगळ्या परंपरा आणि पद्धतीनं साजरी। अलिबाग मेटपाडा कोळीवाड्यामध्ये होळीचा आगळा वेगळा उत्सव। होलिका दहन केल्यानंतर होळी भोवताली नाचत आणि गाणी म्हणत करतायत सण साजरा। रायगडच्या मुरुडमध्ये होळीचा उत्साह। होळी भोवती महिला पुरुषांनी धरला फेर। अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेल्या बोर्ली गावात हजारो वर्षांपासून एक गाव एक होळी परंपरा आजही कायम। चिंचबा देवीच्या या उत्सवात खूप मोठा होम यावेळी करण्यात येतो। दुसऱ्या दिवसांपासून चिंचबा देवीची पालखी संपूर्ण गावातील प्रत्येक घरासमोरून नाचवली जाते। रत्नागिरीच्या लांजामध्ये होळीला हिंदू मुस्लिम ग्रामस्थ एकत्र येतात। होळी उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांची अलोट गर्दी। श्रीदेव चव्हाट्याचा होळी उत्सव आनंदात संपन्न। रत्नागिरीच्या दापोलीतील हौशी मंडळ तरी बंदर आंजर्ले येथे पालखी सोहळा संपन्न। सालाबदाप्रमाणे यावर्षीही सावनेकरीण देवी आणि सताई देवी पालखी भेट सोहळा ढोल ताशांच्या गजरात साजरा। अमरावती शहरात 100 पोलीस रस्त्यावर धुळवडीला गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज। पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवणार। नाशिकमधील संस्कृती संवर्धनासाठी आज वीरपूजन सोहळा। मुक्तेश्वर पटांगणात पार पडणार सोहळा। नाशिकच्या पारंपरिक वीरांचं होणार पूजन। नगरच्या पाथर्डीत मढी यात्रेचा आज दुसरा दिवस। मढी येथे अद्यापही दुकानांचं वाटप नाही। मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव झालेला मंजूर। चिपळूणच्या आई महाकाली देवीच्या शिमग्याला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात। शिरगाव ग्रामस्थांच्या वतीनं पुष्पवृष्टी करून करण्यात आले जंगी स्वागत। महिनाभर चालतो आई महाकाली देवीचा शिमगा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सरकारची प्रतिकात्मक होळी दहन। जन आक्रोश समितीसह ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिकात्मक होळी। अमरावती दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली धुलीवंदन कार्यक्रमाचं आयोजन। या धुलीवंदन सोहळ्यात दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावून आनंद साजरा केला। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची परंपरागत होळी उत्सव। परंपरेप्रमाणे संत नामदेव पायरी येथे करण्यात आलं होलिका दहन। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची बचाव कृती समितीतर्फे होळी। सांगलीच्या स्टेशन चौकात होळी करून शक्तीपीठ महामार्गाला केला विरोध। पंढरपूर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये होळी पेटवून वाल्मिकी संघाच्या वतीनं अनोखे होलिका दहन। पंढरपूर नगरपालिकेचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष असल्याच्या निषेधार्थ आंदोलन।
रायगडच्या पालकमंत्री पदावरून मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. स्वराज्य राजधानी रायगडला पालकमंत्री कधी मिळणार? मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटलांचं फडणवीसांना पत्र. खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर. वन विभागाच्या जागेत खोक्या भोसलेने घर बांधल्याने कारवाई. अजित पवारांच्या घरी सनई चौघडे वाजणार. जय पवारांनी भावी पत्नी ऋतुजा पाटीलसह शरद पवार आणि कुटुंबाचे घेतले आशीर्वाद. सुप्रिया सुळेंनी फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा. बीडमधील बाबुळवाडीचे सरपंच आणि धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी. मारहाण प्रकरणात बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आयआयसीटी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत घोषणा. आयआयसीटीसाठी केंद्राकडून 400 कोटी रुपये निधी आणि फिल्म सिटीत जागा देणार. देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट. मुंबईत होणाऱ्या समिटचं फडणवीसांकडून मोदींना निमंत्रण. मुंबईत 1 मे पासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट. सोलापुरात सकल हिंदू समाजाची अबू आझमीच्या विरोधात निदर्शने. अबू आझमीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. केडीएमसीच्या फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. भगवान पाटील असे पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव. चौकशी करून कारवाई होणार. केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांची माहिती. परभणीत स्वाभिमानींकडून राज्याच्या अर्थसंकल्पाची आणि शक्तीपीठ अधिसूचनेची होळी. यावेळी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. पैठणमध्ये नाथषष्ठी यात्रेनिमित्ताने अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी घेतला आढावा. यात्रा महोत्सवानिमित्त लाखो वारकरी पैठण नगरीमध्ये दाखल. विविध मार्गांची करण्यात आली पाहणी. सातारात कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून निदर्शने. मनुवाद्यांच्या ताब्यातून बोधगया महाबोधी विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी निदर्शने. चांदवडमधील विद्यार्थ्यांनी बनवली सोलर आणि इलेक्ट्रिकवर चालणारी हायब्रिड कार. SNJB पॉलिटेक्निकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार. यामुळे आता विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक. अमरावती विमानतळाला मिळाला DGCI कडून एड्रोम परवाना. अलायन्स एअरचे अमरावती मुंबई अमरावती विमान महिना अखेरीस धावणार. नांदेड विमानतळावर आता प्रवाशांसाठी प्रीपेड टॅक्सी. बेबी केअर रूमची सुविधा. गुरुवारी संत बाबा नरिंदर सिंघजी यांच्या हस्ते या दोन्ही सेवांचा शुभारंभ. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर राज्यात सर्वाधिक उष्ण ठरलं. तापमानाचा उच्चांक गाठत 42 अंश तापमानाची राज्यात प्रथम क्रमांकाची नोंद. अकोल्याच्या ग्रामीण भागातील डोंगरदऱ्या खोऱ्यात शेतीच्या बांधावर चोहीकडे पळस भरला. या पळसाच्या फुलातील मध प्राशन करण्यासाठी स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी. पंढरपूर भक्त निवासातील हॉटेल ठेका दिल्यानं भाविक नाराज. थाळी थेट 3 पट महाग. मंदिर समितीनं हॉटेल चालवण्याची भाविकांची मागणी. पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया होणार. इपॉक्सी प्रक्रिया करण्याची पुरातत्व खात्याची सूचना. काही वारकरी संघटनांचा मात्र विरोध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.